सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय महापौर महोदया, माननीय देसाई साहेब, रावते साहेब, आपल्या सुरुवातीच्या सत्रात आदित्यजी उपस्थित होते. त्यांनीही अतिशय एक सुंदर सुरुवात ह्या कार्यक्रमाला करून दिलेली आहे. विविध समित्यांचे अध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक बंधू भगिनींनो, मला हा विषय जेव्हा देण्यात आला तर मला अत्यंत आनंद वाटला की एका वेगळ्या विषयावर मला बोलायची संधी आपणा सर्वांसमोर मिळते आहे. मग हा आदित्यनी जो सुरुवात केली त्याचा धागा पकडून मला वाटतं मला सुरुवात करावीशी वाटली की त्यांनी एक खूप छान अशी गोष्ट तिथे बॅलन्सबद्दल उल्लेख केला, जो मला वाटतं की मलाही पुढे वापरता येईल. त्यांच्या बोलण्यातनं अतिशय छान त्यांनी ते विवेचन केलं नगरसेवकांच्या कामाबद्दल बोलताना. आणि तो बॅलन्स हा शब्द जेव्हा ते म्हणत होते तेव्हा मला वाटलं की माझ्या विषयाशी संबंधित असं त्याच्यामध्ये मला कडी जोडता येईल. ह्या शहराचा जे मुंबई महानगरपालिका आहे की विशिष्ट असा दर्जा आहे जगामध्ये. पुढची स्लाईड. मी मुद्दाम ही स्लाईड इथे ठेवतो जेव्हा हे बोलतो आहे, तुम्हाला ते बघता येईल की मी ज्या शहराबद्दल बोलतो आहे त्या शहराची वैशिष्ट्य काय आहेत. आपल्या शहराबद्दल अनेकदा लोक खूप टीका करतात, या शहराच्या विकासाबद्दल, या शहराच्या स्थितीबद्दल, आणि खूप तोंडसूक घेतलं जातं. पण ह्या शहराची जी वैशिष्ट्य आहेत, या शहराचा जो गाभा आहे आणि ह्या शहरांची इतर शहरांशी जेव्हा आपण कंपॅरिझन करतो तर काय स्थिती आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर लक्षात येईल की एक प्रचंड मोठी दरी ह्या शहरासाठी आहे त्या शहरांशी कंपॅरिझन करताना. मला त्या फिगर्स आता बघता येत नाही त्यामुळे आपल्यासमोर मी त्या फिगर्स वाचत नाही, पण लक्षात येईल की अशा स्थितीमध्ये मुंबई महानगरपालिका जी सेवा देते ती अत्यंत उच्च दर्जाची देते. ह्याबद्दल कुणाच्याही मनात काहीही शंका असायचं काही कारण नाही आहे. मला वाटतं मी ते हार्ड कॉपी फक्त वापरेल कारण मला त्या फिगर्स नाही दिसत. लोकसंख्येच्या बाबतीत आपण विचार केला, जो खर्च आपण या शहरावर करतो त्याच्या बाबतीत विचार केला किंवा इतरही 2-3 बाबींवर विचार केला तर मुंबई महानगरपालिका काय दर्जाची सेवा किती कमी खर्चात करते ह्याचं उत्तम असं तिथे प्रदर्शन आपल्याला बघायला मिळेल. नेक्स्ट. DP 2034चा विचार करताना ज्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत त्या ह्या पार्श्वभूमीवर जर लक्षात घेतल्या तर आपल्याला कळेल की आपण नेमकं काय करतोय. हे संपूर्ण शहर, मग आदित्यजी बोलताना मला सांगत होते की तुम्ही जेव्हा DPवर बोलाल तर इंटरेस्टिंग गोष्ट असेल की तुम्ही झोनिंगमध्ये काय चेंजेस करणार आहात, काय बदल घडवणार आहात अशा शहरामध्ये की जे शहर पूर्णतः व्यापलेलं आहे, आधीच त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, अशा शहरामध्ये तुम्ही काम करताना नेमकं काय कराल ते ह्या DPमध्ये आपल्याला करायला मिळेल. अतिशय वृक्ष आणि ज्याला क्लिष्ट सब्जेक्ट असं समजता येईल, पण त्या क्लिष्ट आणि वृक्ष विषयातून एक क्रिएटिव्ह असं खूप मोठं काम ह्या DPच्या माध्यमातून आपल्याला करता येणं शक्य आहे. अशा शहरामध्ये काम करताना आहे त्या गोष्टींचा कसा जास्तीत जास्त वापर करता येईल, एकच गोष्ट अनेक गोष्टींसाठी कशी वापरता येईल, ज्याला इंग्रजीमध्ये ऑप्टिमायझेशन म्हणतात, एकच गोष्ट अनेक युजर्ससाठी कशी वापरता येईल ह्याचा विचार ह्या DPमध्ये 2034च्या करण्यात आलेला आहे. आपण बघितलं असेल खूपदा चर्चा होते, खूपदा टीका होते की महानगरपालिकेने मागच्या कित्येक वर्षामध्ये DPचं इम्प्लिमेंटेशन नीट केलेलं नाही आहे. खरं आहे ते, कारण आपण जर मी एक स्लाईड आपल्याला पुढे दाखवेल ज्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की याचा खर्च काय आहे, याचे परिणाम काय आहेत, याचा जो अर्थसंकल्पावर होणारा बोजा आहे तो काय आहे, पुढच्या का स्लाईडमध्ये आपल्यासमोर येईल. तो लक्षात घेऊन आपण आता ह्या DPमध्ये प्रयत्न करतो आहे की कसं मॅक्सिमायझेशन आपल्याला करता येईल, ज्या कमतरता सुविधांमध्ये आलेल्या आहेत त्या कशा पूर्ण करता येतील, कुठल्या माध्यमातून करता येतील. आणि त्यासाठी म्हणून आपण ह्यावेळेस जो विचार केलेला आहे की केवळ ॲक्विजिशन असा विचार न करता प्रत्येक DPच्या रिझर्वेशनसाठी फक्त ॲक्विजिशन हे एक आयुध न मानता इतर अनेक गोष्टी जर आपण वापरल्या तर त्याचा परिणाम ह्या शहरावर एका मोठ्या प्रमाणात होणार आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि अतिशय रास्त अशी बाब आहे, सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे, अतिशय योग्य अशी बाब आहे की ॲक्विजिशन ॲक्टमध्ये 2013मध्ये एक मोठा बदल झाला आणि आता जेव्हा तुम्ही ॲक्विजिशन कराल तेव्हा त्यांचं रिहॅबिलिटेशनचं अत्यंत महत्त्वाचं काम तुम्हाला सुरुवातीला प्रॉमिस करायला लागतं, तुम्हाला प्रस्ताव द्यायला लागतो, तुम्हाला तयारी दाखवायला लागते. जो मोबदला आपण देतो ॲक्विजिशनसाठी तो अतिशय मोठ्या दराने आता आपल्याला द्यायला लागतो शहरांमध्ये आणि खेड्यांमध्ये सुद्धा. आणि ही अतिशय योग्य बाब आहे, कारण जेव्हा एखाद्या प्रकल्पामध्ये कुणाचं घर जातं, कुणाची शेती जाते, कुणाचा व्यवसाय जातो,
कुणाचं अस्तित्व जातं, तेव्हा त्याला योग्य मोबदला देणं हे अतिशय योग्य बाब आहे. पण त्याचा परिणाम पैशांच्या स्वरूपात कसा होतो तो पुढच्या एका स्लाईडमध्ये मी तुम्हाला दाखवेल तेव्हा लक्षात येईल. त्यामुळे आता महानगरपालिकेचा बजेट याच्यावर येणारा बोजा कसा कमी करता येईल हा एक मोठा विचार ह्या DP मध्ये करण्यात आलेला आहे. बऱ्याचदा DP मी म्हटलं तसं की खूप वृक्ष आणि बोरिंग असा विषय वाटतो की आपण त्यात हात घालावा की न घालावा. मग आदित्यजी पण मला म्हणत होते की अशा विषयांवर बोलताना कसं तुम्ही मांडणार आहात. मी म्हटलं सर याच्यातनं खूप क्रिएटिव्ह गोष्टी आपल्याला खरं म्हणजे सांगता येतील, लोकांना समजावून सांगता येतील. लोकांपर्यंत हा DP जर पोहोचवला तर मुंबई महानगरपालिका किती चांगलं काम करते, किती योग्य काम करते, कसा प्रयत्न करते दिलेल्या कन्स्टेंट्समध्ये, दिलेल्या अडचणींमध्ये, दिलेल्या कमतरतांमध्ये, हे लोकांसमोर आपल्याला आणता येईल. ज्या 4 महत्त्वाच्या गोष्टी आपण ह्या DPमधून करतोय, ज्याच्यामध्ये मघा यांनी बॅलन्सबद्दल म्हटलं होतं. खरं म्हणजे हा बॅलन्स पुढे एक्सटेंड करताना आपल्याला सोशिओ इकॉनॉमिक आणि ज्याला तुम्हाला म्हणता येईल की एन्व्हायरमेंटल, अशा 3 बाबींची समतोल साधणारा DP ह्या निमित्ताने आपल्यासमोर येतोय. ह्या 3ही बाबींमध्ये ज्याच्यामध्ये योग्य न्याय देण्याचा प्रयत्न ह्या DPच्या माध्यमातून आपण करू शकू. 80 दशलक्ष किंवा 8 दशलक्ष 80 लाख रोजगार निर्मिती होऊ शकेल, इतक्या लोकांची व्यवस्था ह्या शहरामध्ये होऊ शकेल, अशा पद्धतीचं व्यवस्थापन ह्या DPमधून आपण करतो आहोत. एक अतिशय महत्त्वाची आणि अत्यंत आगळी या महानगरपालिकेसाठी बाब पहिल्यांदा आपण करतोय जी परवडणाऱ्या घरांबद्दल आहे. यापूर्वी आपण बघितलं असेल की महानगरपालिकेचा परवडणारी घरं किंवा घरं हा कधीही एजेंडा नव्हता. ह्या DPच्या माध्यमातून आपण 10 लाख घरांचा प्रस्ताव पुढे आणतोय. एका स्लाईडमध्ये मी त्याबद्दल आपल्याला सांगेल. यापूर्वीच्या DP प्लॅनमध्ये आणि मध्यंतरी जो प्लॅन आला होता आणि सरकारने त्यामध्ये बदल करायला सांगितलं, त्या DP प्लॅनमधल्या ज्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या, जी चांगली मानकं होती ती घेऊन आपण ह्या DPमध्ये प्रस्तावित केलेल्या आहेत. एक अजून वेगळी आणि चांगली गोष्ट की पूर्वी सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा एखाद्याच्या जागेवर एखादं आरक्षण टाकलं की त्याला वाटायचं हे संकट आहे, माझ्या विरुद्ध कट आहे, माझ्या विरुद्धचं कारस्थान आहे. ही भावना म्हणजे जी जागा मालक आहे आणि महानगरपालिका ही 2 अपोजिट साईडला असायचे, विरोधक असायचे. ह्या DPच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय की तो विरोधक न राहता तुमचा सहकारी बनेल आणि त्याच्यासाठी आपण अकोमोडेशन रिझर्वेशनचं एक मोठं प्रयत्न इथे करतो आहोत. नेक्स्ट, मुंबईच्या भौगोलिक क्षेत्रफळामध्ये सुद्धा एक बदल आपण इथे करतो आहोत. आपल्या लक्षात येईल की सध्याचं जे भौगोलिक क्षेत्रफळ होतं ते 458 स्क्वेअर किलोमीटर असं होतं. त्यामध्ये काही नवीन एरियाज, काही नवीन क्षेत्रफळ आपण ॲड करतोय. खास करून हे मडफ्लेक्स ज्याला म्हणतात, ईस्टर्न सबअबमध्ये कांदळवनांमध्ये मडफ्लेक्स ज्याला म्हणतात की गाळ साचून निर्माण झालेला जवळपास 15 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया ॲड होतोय. 3 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया सागरी किनारा रस्ता जो मुंबई महानगरपालिका अत्यंत प्रचंड असा मोठा प्रकल्प आपण राबवणार आहोत त्यामध्ये निर्माण होतोय. आणि असं एकूण 476 स्क्वेअर किलोमीटर इतका एरिया मुंबई महानगरपालिकेच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये ह्या DPच्या नंतर येणार आहे. नेक्स्ट, मुंबईच्या लोकसंख्येबद्दल आपण बघाल की एक दशक होतं 50चं आणि एक दशक होतं 70चं, ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये लोकसंख्येची प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. मागच्या सेन्ससनंतर आता जर आपण बघितलं तर ती वाढ थंडावली आहे, ती वाढ कमी झाली आणि 3.87वर येऊन ठेपली आहे. म्हणजे आता शहर लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून फारसं फास्ट वाढणार नाही. इनफॅक्ट 2021ला ते उच्चांक गाठेल आणि त्यानंतरच्या पुढच्या 10 वर्षांनी जर विचार केला तर मुंबई महानगरपालिकेची लोकसंख्या थोड्या थोड्या फरकाने कमी व्हायला सुरुवात होईल, असं जे MMRDने सर्वेक्षण केलं त्याच्यामध्ये दिसून येतं. मोकळ्या जागांबद्दल सतत बोललं जातं. नेक्स्ट, मोकळ्या जागांबद्दल सतत बोललं जातं आणि हा विषय चर्चेमध्ये असतो. मोकळ्या जागांच्या व्याख्येमध्ये यावेळेस जे गोष्टी ॲड केलेल्या आहेत, ज्या गोष्टींना स्थान दिलेलं आहे, ते जर आपण इथे लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की अगदी ज्याला खरं म्हणजे डायरेक्ट यूज आपण करू शकतो अशा ज्या जागा आहेत त्या 1.24 चौरस मीटर इतकी जागा एका व्यक्तीला या शहरामध्ये उपलब्ध आहे. टोटल जागा 1538 हेक्टर असली तरी ही जी साधारणतः प्लेग्राऊंड्स, ग्राउंड्स आणि रिक्रिएशन पार्क्स अँड गार्डन्स ह्या जागांचा जर विचार केला तर केवळ 1 स्क्वेअर मीटर जागा एका व्यक्तीसाठी उपलब्ध आहे. परंतु तुम्ही हळूहळू त्यामध्ये जर फॉरेस्ट, संजय गांधी नॅशनल पार्क ॲड केलं, प्रोमेनेड आणि बीचेस ॲड केलं,
मँग्रोव्ज, मडफ्लेक्स, हिल्स, रिव्हर्स, क्रिक्स, नॅचरल वॉटर बॉडीज, लेक्स हे सगळे ॲड केलं तर जवळपास 10.32 स्क्वेअर मीटर प्रति व्यक्ती इतकी जागा नागरिकांसाठी आपण उपलब्ध करून देतो आहोत. नेक्स्ट, जागेच्या वाटपाबद्दल जर विचार केला तर संपूर्ण जागेचा जर आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की पर्यावरणासाठी टोटल जागेच्या 22,815 हेक्टर इतकी जागा उपलब्ध आहे, जी एकूण जागेच्या मुंबई महानगरपालिकेच्या 48% आहे. हा मोठा भाग आहे. मी बॅलन्सबद्दल मग आदित्यजींनी जो उल्लेख केला त्याच्याबद्दल हे कनेक्ट करतो आहे की हा एक चांगला बॅलन्स ह्या निमित्ताने निर्माण होईल. वाहतूक आणि दळणवळणासाठी जवळपास 14% आहे, कामाच्या जागेसाठी 60% आहे, रहिवासी क्षेत्रासाठी 22% आहे आणि इतर गोष्टींसाठी 9%. नेक्स्ट, प्रति व्यक्ती जर जागेचा विचार केला तर जी 37 चौरस मीटर जागा एका व्यक्तीसाठी आहे एकूण मुंबई महानगरपालिकेमध्ये, सगळी लोकसंख्या लक्षात घेता 1.57 कोटीची, त्याच्यामध्ये पर्यावरण, वाहतूक आणि कामाची जागा आणि रहिवासी क्षेत्र आपल्या लक्षात येईल की साधारणतः 18 स्क्वेअर मीटर पर्यावरणासाठी, वाहतुकीसाठी 5 स्क्वेअर मीटर, कामाच्या जागेसाठी 3 आणि रहिवासी क्षेत्रासाठी 8 अशी जागा उपलब्ध होणार आहे. ज्या विशेष तरतुदी ह्या DPमध्ये आणि DCRमध्ये येणारे आपण करतो आहोत की ज्याच्यामुळे मी मग म्हणालो तसं बॅलन्स आणि एक इक्विटी, सोशल, इकॉनॉमिक आणि एन्व्हायरमेंटल इक्विटी निर्माण होऊ शकेल, त्या बाबी मी आपल्याला लक्षात आणून देतो की अनुज्ञेय चटई क्षेत्र जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तर पूर्वी असं की एक डिडक्शन्स आपण करायचो, त्याच्यामधून RGचं डिडक्शन करायचो, इतर काही बाबींचं डिडक्शन करायचो, ज्याच्यामुळे चटई क्षेत्राच्या एकूण नंबर्सवर परिणाम व्हायचा. त्याच्यामध्ये बदल आपण आता सुचवलेला आहे. एक मोठा बदल आणि जो सकारात्मक बदल असू शकतो, त्याच्याबद्दल टीकाही होऊ शकेल. जे मुंबई शहरामध्ये पूर्वी TDR आपल्याला घेता येत नव्हता, तो आता TDR घेण्याची मुभा या डेव्हलपमेंट प्लॅनमधून आपल्याला मिळणार आहे. हा TDR घेताना सबबचा TDR म्हणजे उपनगरांचा TDR जर आपण सिटीमध्ये आणला तर त्यामध्ये जे गुणोत्तर असेल ते सरळ इथे 1000 स्क्वेअर मीटर तिथे 1000 मिळणार नाहीत. ज्या प्रमाणात SDRRचा रेट असेल त्या प्रमाणामध्ये तो तिथे वापरता येईल. त्यामुळे त्याच्यामध्ये एक गुणात्मकता, एक गुणोत्तर निश्चित राहील. DCRमध्ये बरेचसे असे बदल केले आहेत की ज्याच्यामध्ये लवचिकता येईल, ज्याच्यामध्ये एक फ्लेक्झिबिलिटी इन वर्किंग येईल. पूर्वी एक विशिष्ट रूल आपल्याला आहे म्हणून कुठलाही वापर करता येत नव्हता, तो आता आपल्याला बदलायला मिळेल. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्या फ्लेक्झिबिलिटीमध्ये तयार करता येऊ शकतात. जे लेआउट्स येतात, जे प्लॉट्स येतात, कारण महानगरपालिकेच्या वापरासाठी जे जनरल पब्लिकसाठी उपयोग हवे आम्हाला जागा हव्या असतात त्या प्लॉटमधून निर्माण व्हाव्यात यासाठी आपण एक सुविधांसाठी जागा निर्माण करायची व्यवस्था ह्या DP आणि DCRमधून करतो आहोत. नेक्स्ट, चटई क्षेत्र निर्देशांकाबद्दल जे बदल झालेले आहेत ते आपल्यासमोर मी ठेवतो आहे की पूर्वी शहरामध्ये 1.33 आणि सबब्समध्ये 1, त्याच्यामध्ये तुम्हाला TDR किंवा प्रीमियम देऊन घ्यावायचा जो FSI असायचा तो शहरामध्ये घेता येत नव्हता. सबबमध्ये आता पूर्वी घेता यायचा 1, आता तो आपण शहरामध्ये 0.67 म्हणजे 1.33 आणि प्लस 0.67 असा 2, टोटल 2 तुम्हाला FSI शहरामध्ये सुद्धा उपलब्ध होईल. आणि त्यामुळे शहर आणि उपनगर ह्यामधला जो फरक होता TDR तुमच्या FSI मधला तो आता निघून जाईल. हा एक मोठा बदल या DCRमध्ये येईल. ज्या गोष्टींसाठी अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक किंवा ज्याला आपण FSI म्हणतो तो देण्यात आलेला आहे, कारण शहराचं मी मघा सुरुवातीला जे म्हणालो की या शहराचं महात्म्य जे आहे, या शहराचं जे महत्त्व होतं, कमर्शियल कॅपिटल ऑफ इंडिया किंवा ज्याला आपण सिटी ऑफ होप म्हणायचो, सिटी ऑफ ड्रीम्स म्हणायचो, जिथे सिटी ऑफ जॉब्स होतं, अपॉर्च्युनिटीज होतं, ते स्थान जर तुम्हाला पुढे चालू ठेवायचं असेल, कारण मघा बोलताना अजून एक महत्त्वाची गोष्टी मला होणाशी वाटली की सगळ्यात कॉन्स्टंट जर काही असेल या शहरामध्ये या जगामध्ये तर तो चेंज आहे. आणि आपण बघतोय की मुंबई शहराचं जे महात्म्य होतं ते हळूहळू जर आपण त्या बदलांना आपल्या आवाक्यात नाही घेतलं तर ते कमी होऊ शकतं. अनेक मोठी आणि चांगली शहरं या देशामध्ये निर्माण होत आहेत. ह्या शहराचं वैशिष्ट्य काय असेल, ह्या शहरामध्ये वेगळं आम्ही काय करणार आहोत की ज्यामुळे ह्या शहराचं महात्म्य राहील, ह्या शहराचं महत्त्व राहील, त्या बाबी आता आपल्यासमोर येतील. की कमर्शियल एरियाजमध्ये पूर्वी तरतूद नव्हती की तुम्हाला ॲडिशनल FSI घेता येऊ शकेल, ती आपण आता भूखंडाची जी साईज असेल, जो क्षेत्रफळ असेल त्या प्रमाणामध्ये 3, 4 आणि 5 इतकापर्यंत तुम्हाला चटई क्षेत्र निर्देशांक किंवा FSI घेता येईल असं या DCRमध्ये आहे.
हॉटेलसाठी पूर्वी ज्या तारांकित हॉटेल असेल त्याप्रमाणे त्याचं FSI अवेलेबिलिटी असायची. तो बदल करून आपण आता प्रत्येक हॉटेलसाठी, टुरिझमसाठी आणि व्यापारासाठी ही खूप मोठी बदल असा या शहरासाठी असेल. आपण तो पण प्लॉटच्या एरियानुसार आणि त्याच्या स्टारनुसार नाही केला आहे. 3, 4 आणि 5 FSI अवेलेबल असेल. महापालिका मंडळांसाठी पूर्वी FSIची वेगळी तरतूद नव्हती, ती आता परत प्लॉटच्या साईजनुसार 3, 4 आणि 5 उपलब्ध होईल. जी क्षेत्र इमर्जिंग आहेत, ज्याच्यामध्ये खूप मोठा बिझनेस आणि खूप मोठ्या संधी जगभर निर्माण होत आहेत, त्यामध्ये आपण मुसंडी मारण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान यामध्ये मोठा बदल करून जवळपास दुप्पट FSI त्याच्यामध्ये देता येईल अशी व्यवस्था करतो आहे. सरकारी आणि महानगरपालिका कार्यालयांसाठी मोठी FSIची तरतूद आपण या निमित्ताने करतो आहे. नेक्स्ट, सामाजिक सुविधांसाठी ज्या लागतात आपल्या वॉर्ड्समध्ये त्याच्यासाठी तरतूद नव्हती, त्याच्यासाठी 3, 4, 5 असा FSI आपण प्रपोज केलेला आहे. बॉटलनेक हा अतिशय महत्त्वाचा या शहराचा अत्यंत जिव्हाळ्याचा, मग मला वाटतं रस्त्याच्या ट्रॅफिकबद्दल कोणीतरी म्हणालं, तर ह्यासाठी पूर्वी असं होतं की ज्याला तुम्ही तिथून विस्थापित करतोय, मग आम्ही विस्थापितांबद्दल म्हणालो, तो इथेही लागू होतो की ज्याचं तुम्ही घर काढून घेताय, ज्याचा व्यवसाय बंद करताय, त्याला तिथून बाहेर काढताय, त्याला बाहेर वापस नष्ट करताय त्याच्या एकूण अपॉर्च्युनिटीजपासून, त्याला पुरेशी तरतूद नव्हती. ती आता 4 FSI पर्यंत आपण बॉटलनेकसाठी प्रस्तावित केलं आहे. त्यामुळे मोठी एक चालना बॉटलनेक रिमूव्हलसाठी होऊ शकेल. परवडणाऱ्या घराबद्दल मी परत एकदा बोलणार आहे. छोटीशी एक स्लाईड आपल्याला दाखवणार आहे. इथे एक मोठा बदल जो मुंबई महानगरपालिकेचं अतिशय स्तुत्य असं काम समाजासाठी, ज्याला मग बॅलन्स शब्द आदित्यजींनी वापरला, की जे 50% लोक जवळपास या शहरामध्ये असे आहेत की ज्यांना घर घेणं, विकत घेणं त्यांच्या स्वप्नांच्याही पलीकडचं आहे, अशा लोकांसाठी मुंबई महानगरपालिका त्यांना परवडेल अशा दरामध्ये केवळ खर्चाच्या माध्यमातून ही घरं देऊ शकेल. आणि ज्याची संख्या 10 लाख आहे. म्हणजे पुढच्या 20 वर्षांमध्ये हे जर आपण नीट राबवलं तर 10 लाख लोकांना, 10 लाख कुटुंबांना ही घरं देता येणं शक्य आहे महानगरपालिकेला. म्हाडासाठी आपण काही वाढवलं आहे. संक्रमण शिबिरांसाठी आपण FSI वाढवला आहे. नवीन सुविधा ज्या अतिशय आकर्षक अशा बाबी नगरसेवकांसाठी वाटू शकतात, कारण ह्या वॉर्डशी कनेक्टेड आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये मिनिमम काय गोष्टी असल्या पाहिजेत आणि अत्यावश्यक काय गोष्टी असल्या पाहिजेत त्या इथे मी आपल्यासमोर आणलं आहे. नोकरदार महिलांसाठी, कारण मुंबईत खूप लोक बाहेरून येतात ज्यांना राहायची व्यवस्था नसते, अतिशय हलाखीच्या परिस्थितीत ते कुठेही राहतात, त्यांच्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये 1000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट जिथे त्यांच्यासाठी आपल्याला हॉस्टेल्स निर्माण करता येतील अशा प्रत्येक वॉर्डमध्ये आपण प्रोव्हाइड करतो आहे. महिलांसाठी आधार केंद्र हा एक अतिशय चांगला स्तुत्य असा भाग याच्यामध्ये आहे. महिलांसाठी विक्री केंद्र, पाळणा घरे, बेघर निवासा, पुरुषांकरिता स्किल डेव्हलपमेंटसाठी कौशल्य केंद्र, वृद्धाश्रम जो पूर्वी कधी आपण कन्सेप्ट राबवला नव्हता, तर प्रत्येक वॉर्डमध्ये 1000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट यासाठी उपलब्ध होईल. ज्या सार्वजनिक सुविधा आहेत, जिथे टॉयलेट्स आहेत, त्याचं ग्राउंड +1 त्याला दुमजली करण्याचा प्रस्तावना आहे. प्रत्येक विभागामध्ये आपण माहिती आहे की माननीय हायकोर्टाने एका केसमध्ये, एका PIL मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठलंही नवीन बांधकामाला परवानगी देऊ नका असा आदेश दिलेला आहे आणि तो केवळ डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था आपण नीट करत नाही यासाठी झालेला आहे. त्याच्यामध्ये एक मोठा चेंज करण्यासाठी प्रत्येक विभागामध्ये कचऱ्याचं सेग्रिगेशनसाठी, विकेंद्रीकरणासाठी आपण एक व्यवस्था प्रत्येक वॉर्डमध्ये करणार आहोत. दिव्यांग नागरिकासाठी मगाचा जो शब्द मला खूप आवडला आदित्यजींचा, की बॅलन्स, की जे दिव्यांग लोक आहेत ज्यांना आपण हँडिकॅप म्हणतो जनरली, पण आजकाल त्याला दिव्यांग शब्द खूप वापरतात म्हणून तो वापरतो आहे, की दिव्यांग लोकांसाठी DCRमध्ये खास प्रोव्हिजन, प्रत्येक बिल्डिंगमध्ये प्रोव्हिजन, प्रत्येक सार्वजनिक स्थळामध्ये प्रोव्हिजन या निमित्ताने आपण करतो आहोत. आणि त्यांच्यासाठी विशेष असे प्रकरण या DCRमध्ये, या DPमध्ये आपल्याला दिसेल. नेक्स्ट, आरक्षणाच्या बाबतीत मग आम्ही म्हणालो तसं 64 आणि 91 मध्ये फक्त 25% आरक्षणं झाली. ती झाली नाही त्याची कारणं शोधून अतिशय ज्याला क्रिएटिव्ह म्हणता येईल, मग आम्ही म्हणालो की हा विषय वृक्ष आणि बोरिंग वाटू शकतो, पण हे क्रिएटिव्ह आहे याच्यामधलं, की आपण पैसे खर्च करण्यापडतं. ह्याच्या पुढची स्लाईड मी ती मुद्दाम तुम्हाला दाखवेल, की केवळ पैशांच्या भरोशावर आपण आरक्षणं उभं करू शकू, सुविधा देऊ शकू असं न समजता ज्या क्रिएटिव्ह माइंडने हे तयार करण्यात आलं आहे त्याला खरं म्हणजे कौतुक केलं पाहिजे ह्या सगळ्या लोकांचं DPच्या रिव्हिजनच्या, की समायोजन आरक्षणामधून पूर्वी जसं अपेक्षा होती की एखाद्याच्या घरावर, एखाद्याच्या लँडवर एखादं आरक्षण पडलं की त्याला वाटायचं हे संकट आहे, माझ्या विरोधात महानगरपालिका कारवाई करते, आणि तो सगळे प्रकार, सगळे त्याच्या हातात असलेले जे माध्यमं आहेत, पॉलिटिकल, लीगल आणि ऑल काइंड्स ऑफ मेथड्स यूज टू यूज,
की हे होऊ नये, त्याच्याऐवजी आता त्याला आज प्रोत्साहन मिळावं, त्यांनी स्वतःहून महानगरपालिकेच्या खांद्याला खांदा उभं राहून राहावं, अशी व्यवस्था ह्या समायोजन आरक्षणामार्फत केलेली आहे की ज्यामुळे त्याला इतका चांगला मोबदला देण्यात येईल की तो स्वखुशीने आनंदाने महानगरपालिकेला सहकार्य करेल. TDRचा एक कन्सेप्ट मग आम्ही सांगितला की शहरामध्ये TDR अवेलेबल होईल. अर्थसंकल्पावरचा भार कमी होईल की याच्यासाठी जो प्रचंड खर्च होऊ शकतो तो कमी होईल जर आपण ह्या बाबी नीट पाळल्या तर. जो मालक आहे, ज्याची जमीन आपण आरक्षणाखाली घेतो आहोत, त्याच्यासोबतची हिस्सेदारी आपण वाढवली आहे मोठ्या प्रमाणामध्ये. त्याचं नुकसान करून कुठलं रिडेव्हलपमेंट किंवा कुठलं रिझर्वेशन डेव्हलप करण्याचा जो प्रयत्न आपण करायचो तो पूर्णपणे बंद करून त्याला पूर्ण फायदा करून महानगरपालिकेचा हेतू कसा साध्य होईल ह्या बाबतीचं अतिशय सुंदर विवेचन ह्या DPमध्ये आपल्याला बघायला मिळेल. जो निधी आपण अर्थसंकल्पामधून वाचवणार आहोत या सगळ्या प्रयत्नांमधून, तो निधी आपल्याला ज्या जागा उपलब्ध होतील त्याच्यावर कन्स्ट्रक्शन करण्यासाठी किंवा महानगरपालिकेच्या इतर अनेक स्तुत्य बाबींसाठी वापरता येणं शक्य आहे. नेक्स्ट, मी खर्चाबद्दल जे मग म्हणालो की हे का करणं आवश्यक आहे, तर आपल्या इथे लक्षात येईल की जर आपण सगळ्या मुंबई महानगरपालिकेचा DP ॲक्वायर करायचं ठरवलं तर किती खर्च होईल. टोटल खर्च आपण बघितला तर एकूण खर्च 14.16 लाख कोटी आहे. डिमॉनिटायझेशनमध्ये हा फिगर आपण सतत ऐकला. अख्ख्या देशाचं जे मनी आहे ते इथे आपल्याला जेव्हा लोक आपल्यावर टीका करतात तेव्हा त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की इतकी मोठी अमाऊंट जर आपण खर्च करणार असू, मी उलटं कॅल्क्युलेशन केलं की या वर्षीचा बजेट 25,000 कोटी पुढचे 50 वर्ष कंटिन्युअसली वापरलं तर साधारणतः एवढी अमाऊंट होईल. म्हणजे पुढचे 50 वर्ष इतर कुठलंही काम न करता केवळ आपण DPचं रिझर्वेशन ॲक्वायर करायला गेलो तर आपल्याला इतका खर्च करायला लागेल. याचा अर्थ असा आहे की जर DP इम्प्लिमेंट होत नसेल, तो प्रत्यक्षात येत नसेल, तर दुसऱ्या क्रिएटिव्ह गोष्टी करणं गरजेचं होतं, जे ह्या DPच्या माध्यमातून ह्या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. त्यासाठी त्यांना आपल्याला विशेष कौतुक करणं आवश्यक आहे. परवडणारी घराबद्दल मग आम्ही उल्लेख केला की हे महानगरपालिकेचं कधीही कर्तव्य नव्हतं. ह्या DPच्या माध्यमातून आपण हा एक अतिशय मोठा आणि अतिशय महत्त्वाचा, अतिशय ज्याला बेसिक अशी नीड या शहराची आहे आणि याच्याबद्दल सरकारने खूप प्रयत्न चालवले आहेत, हाऊसिंग डिपार्टमेंटने खूप प्रयत्न चालवले आहेत, तो एक मोठा असा ज्याला सिंहाचा वाटा मुंबई महानगरपालिका सरकारच्या खांद्याला खांदा लावून निश्चितपणे इतरही डिपार्टमेंट करणार आहेत, त्यांचं श्रेय मी काढून घेत नाही, पण मुंबई महानगरपालिका 10 लाख घरं ह्या माध्यमातून निर्माण करू शकेल. अर्थात याच्याबद्दल काही लोकांचा आक्षेप असू शकतो, काही टीका होऊ शकते की ज्या जागा आपण याच्यासाठी उपलब्ध करून घेतो आहोत, साधारणतः 3000 हेक्टर अशी जागा मुंबई महानगरपालिका मिळवते आहे, पण ती जागा अशा क्षेत्रातून येते की ज्याच्यामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन नाही आहे, ज्या जागा पूर्वी NDZ होत्या आणि बऱ्याचदा NDZ होत्या म्हणून लोकांचा असा एक आक्षेप असू शकतो किंवा एक त्यांना त्यांच्या मनात बाब असू शकते की याचा अर्थ तुम्ही आता NDZला वापरात आणणार आहात. तर NDZ फॉर टेम्पररी पिरियड होतं, आता आपण त्याला वापरात आणून ह्या शहराची जी मूलभूत गरज आहे, 50% लोकांना स्वतःच्या घराची स्वप्नसुद्धा बघता येत नाहीत, ते देण्याचं काम मुंबई महानगरपालिका या माध्यमातून करू शकेल. याच्यामध्ये मी डिटेल्स दिले आहेत की 30 स्क्वेअर मीटरची साधारणतः 3.5 लाख घरं, 45 स्क्वेअर मीटरची 3.5 लाख घरं, 60 स्क्वेअर मीटरची 3 लाख घरं, अशी 10 लाख घरं निर्माण होतील. विशेष घटकांबद्दल इथे मी विस्ताराने बोलत नाही, पण प्रत्येक जो स्टेक होल्डर आहे मुंबई महानगरपालिकेचा या क्षेत्रामध्ये राहणारा, त्या प्रत्येकाचा विचार या DPमधून आपण करणार आहोत. त्याबद्दल मी आधी पण बोललेलो आहे. रस्त्यांच्या वाढीबद्दल, वृद्धाश्रमांबद्दल, कला आणि संस्कृतीच्या बाबतीत एक मोठा इम्पेटस, एक मोठी चांगली बाब ह्या DPमधून आपल्यासमोर येतं. एक पूर्वी जसं मी रिझर्वेशनबद्दल म्हटलं तसंच एखादं स्ट्रक्चर हेरिटेज डिक्लेअर झालं की हे संकट आहे त्या स्ट्रक्चरच्या मालकासाठी, ही जी भूमिका असायची ती दूर व्हावी, याच्यासाठी खूप चांगला प्रयत्न ह्या DPच्या माध्यमातून आपण करता आहोत. मग आम्ही एक मल्टिप्लिसिटी म्हटलं किंवा ज्याला मी ऑप्टिमायझेशन म्हणालो की एखादी गोष्ट 2 पर्पजसाठी किंवा 3 पर्पजसाठी आपल्याला कशी वापरता येईल, त्याच गोष्टीचा अधिक युजर्ससाठी कसा वापर करता येईल, ह्याच्याबद्दलचं खूप चांगलं प्रस्ताव ह्या DPमध्ये आपल्यासमोर येणार आहे. त्याच्यामध्ये परत मी डिटेल्समध्ये जात नाही, मला वाटतं माझा वेळ संपत आला आहे, त्यामुळे मी फास्ट हे संपवतो. मोकळ्या जागांच्या बाबतीत आपण विशेष वाढ होईल अशी व्यवस्था करतो आहे, लोकांना जास्तीत जास्त मोकळ्या जागा मिळाव्यात अशी व्यवस्था करतो आहे. मोकळ्या जागांच्या व्याख्येमध्ये बदल करून, मोकळ्या जागांच्या व्याप्तीमध्ये बदल करून आपण जास्तीत जास्त लोकांना ह्या जागा कशा उपलब्ध होतील ह्याबद्दल विशेष प्रयत्न करणार आहोत. मोकळ्या जागांवर कुठलंही बांधकाम यानंतर आपण अलाऊ करणार नाही, त्याच्यामुळे तिथली झिरपण क्षमता, त्याच्यामधलं पाणी आतमध्ये जाण्याची क्षमता वाढणार आहे. तिथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम न झाल्यामुळे या शहराच्या वॉटर टेबलमध्ये, चांगल्या पाण्याच्या उपलब्धतेमध्ये फायदा होईल. नद्या नाल्या त्याच्या बाजूला आपण काही बफर झोन्स डिक्लेअर करणार आहोत, ज्याच्यामध्ये फायदा होणार आहे.
काही नवीन मोकळ्या जागा आपण भरणी करून मिळवणार आहोत, ज्याचा उपयोग सामान्य जनतेसाठी या नागरिकांसाठी होणार आहे. जी शेवटच्या 2-3 स्लाईड मी एकच मिनिटात संपवतो की 2034ची जर आपण काही ठळक वैशिष्ट्य बघितली तर आपल्या लक्षात येईल की या शहराचं पुनरुज्जीवन, ह्या शहराला पुन्हा त्याचं गतवैभव, या शहराला पुन्हा त्याची पूर्वीची झळाळी प्राप्त करून देण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या तीनही बाबींमध्ये, मग परत मी त्या शब्दाकडे जातो बॅलन्स, मला खरंच वाटतं की ते दॅट इज अ वर्ड विच विल ॲक्च्युली टेक केअर ऑफ ऑल द DP इश्यूज, की सोशिओ इकॉनॉमिक आणि एन्व्हायरमेंटल ह्या तिन्हीमध्ये बॅलन्स साधण्याचं काम आपण या माध्यमातून करणार आहोत.